नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या भाऊच्या YouTube चॅनेलवर। जसं की तुम्हाला 2 ते 3 मिनिटाचा आजचा जी व्हिडिओ आहे त्यात तुम्हाला जे की मी पॉइंट सांगणार आहे ते पॉइंट कव्हर करणार आहे। जसं की मी महत्त्वाचे जे मी पॉइंट्स काढले। जसं की तुम्हाला माहिती आहे 2024 चालू आहे, आता 2025 सुद्धा येईल आणि बऱ्याचशा जणांनी 2024 मध्ये YouTube चॅनल खोलले। जसं की आपण तुम्हाला माहिती असेल जो की आपण YouTubeचे जे काही टिप्स जे की आपल्या या चॅनलवर देत होतो। जसं की मध्ये थोडीशी मी गॅप पडला आणि मध्ये थोडीशी मी व्हिडिओज टाकल्यात आणि फेस कॅम्पचे की व्हिडिओज आहेत ते सुद्धा क्लोज झाले, त्याबद्दल सॉरी सगळ्यात पहिले तर। आता इथून पुढे जे की रेग्युलर व्हिडिओ येत राहतील। थोडंसं माझं पर्सनल जे की काम होतं ते पूर्णपणे झालंय। आता इथून पुढे जे की आपले रेग्युलर व्हिडिओ येत राहतील। जो की आजचा जो की टॉपिक आहे सर्वात पहिले तर तुम्हाला सांगतो, आज तुम्हाला मी सांगणार आहे जसं की बऱ्याचशा जणांना कसं असतं फक्त ते YouTubeवरच अवेलेबल असतात। जसं की सगळ्यात पहिले तर तुम्हाला तुमचा YouTube चॅनल असेल, जर तो मॉनिटाइज असेल तर तुम्ही फक्त YouTubeवरच अवेलेबल राहतात। तर सगळ्यात पहिली ही चूक तुम्ही करू नका। जे की 2 ते 3 पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे। जसं की समजा सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, तुम्ही जर YouTubeवर चॅनल खोलला असेल आणि तुमचा मॉनिटाइज जर असेल आणि तुम्ही फक्त YouTubeवर नुसतं अवेलेबल असेल, जसं की तुम्ही दुसरं कुठल्या सोशल मीडियावर तुमचा अकाउंट जर नसेल, तर सगळ्यात मोठी तुम्ही चूक करतात। ती माझ्यासोबत जी घडलेली चूक आहे ती रिॲलिटी तुम्हाला मी सांगणार आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे माझा यशाची गुरुकिल्ली हा चॅनल आहे। चॅनल माझा मॉनिटाइज झालता आणि माझे $100 झालते कंप्लीट आणि अचानकच माझा चॅनल तो डिमॉनिटाइज झाला। सर्वात महत्त्वाची गोष्ट जी की माझा इन्कम सोर्स होता तो अचानक बंद झाला। तुम्हाला माहिती आहे माझा यशस्वी गुरुकुल चॅनल मॉनिटाइज झालाय, 2 पेमेंट माहिती काय आलेले आहेत तिचे आणि तुम्हाला सांगतो तो अचानक माझा जे की चॅनल डिमॉनिटाइज झाल्यामुळे माझा जे की इन्कम सोर्स आहे तो पूर्णपणे बंद झाला। त्यामुळे तुम्हाला सांगतो असा जर तुम्हाला प्रॉब्लेम येईल नंतर, जसं की समजा तुमचा चॅनल आहे आणि चॅनल मॉनिटाइज झालाय आणि तो अचानक डिमॉनिटाइज झाला, तुम्हाला प्रॉब्लेम आला असेल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट चुकून जर तुमचा चॅनल डिलीट सुद्धा झाला, तर तुमचं सोशल मीडियावर जर तुमचा अकाउंट असेल, जसं की तुम्हाला स्क्रीनवर मी इकडे माझ्या स्क्रीनवर दिसत असेल, जे की माझा यशाची गुरुकुल जी की Instagram पेज आहे, Facebook पेज सुद्धा माझा आहे आणि Telegram सुद्धा माझं जे की चॅनल आहे ते सुद्धा आहे। हे असल्याने फायदा बघू शकता काय होणार आहे। जर तुमचं चॅनल डिमॉनिटाइज झालं तर तुम्ही जे की YouTubeवर जे की तुमचं ऑडियन्स आहे, जर तुम्ही नवीन चॅनल काढला तर त्या चॅनलवर तुम्ही जे की तुमचं ऑडियन्स आहे ते तुम्ही त्यावर ट्रान्सफर करू शकता। जर समजा तुमचं Instagram पेज नसेल, Facebook पेज नसेल, Telegram चॅनल जर नसेल, तर तुम्हाला सांगतो जो की तुम्हाला फेरशी मेहनत करून जे की तुमचं ऑडियन्स असेल त्यांना पटवून द्यावं लागणार की हा आपला चॅनल आहे आणि फेरशी तुम्हाला जी मेहनत करून जो चॅनल आहे तो मॉनिटाइज करावा लागणार। सिंपल सांगतो तुम्हाला, तुम्ही Instagram पेज सुद्धा चालू करा, Facebook पेज सुद्धा चालू करा, त्यानंतर Telegram चॅनल सुद्धा चालू करा। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ही 3 पेज तुमचे पाहिजे YouTube सोबत। जसं की तुम्हाला एक्झाम्पलसाठी तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी जॉब करताय आणि समजा तुमच्या जॉबला जी की नोकरीची टायमिंग आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 असेल आणि समजा नाहीतर तुमचं कसं असेल पहाटे 5 ते 12 पर्यंत असं काहीतरी तुमचा जॉब असेल आणि तिथून पुढे जर तुम्ही समजा निवांत असाल, जर तिथून पुढे तुमचा जे की पार्ट आहे जो की आहे तो तुम्ही त्यातून काय करू शकता, जो की एक्स्ट्रानं कुठेतरी तुम्ही काम करू शकता। तशाच पद्धतीतून तुम्हाला करायचं, कारण की समजा तुमचा तो जॉब केला तर तुमचा हा तर जॉब राहिला पाहिजे, अशा पद्धतीतूनच तुम्हाला काम करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला Instagram पेज सुद्धा चालू करायचं आहे। Instagramची लिंक सुद्धा तुम्हाला बायोमध्ये द्यायची आहे। त्याने काय होणार आहे, Instagramला डायरेक्ट जी की ऑडियन्स आहे ते जाऊन तुमचे Instagramला फॉलो करणार आहे। जर काही प्रॉब्लेम आला तर Instagramवरून डायरेक्ट तुम्हाला रिडायरेक्ट करता येईल तुमच्या चॅनलवर। ह्याच गोष्टी होत्या, ह्या बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात बऱ्याचशा जणांना। बरेचसे जण काही YouTubeवर नुसते अवेलेबल असतात। सर्वात महत्त्वाची गोष्ट Instagram पेज सुद्धा तुम्हाला ग्रो करायचा आहे। त्यानंतर Facebook पेज सुद्धा 100% तुम्हाला Facebookमधून YouTube परत Facebookची जास्त अर्निंग होते, जे की स्वतः मी अर्निंग करतो। माझं जे की एक अकाउंट आहे जे की Facebookचं, ते सुद्धा तुम्हाला मी लावणार आहे कशा पद्धतीतून काय काढायचं असतं। ह्याच गोष्टी होत्या, बेसिकली या गोष्टी कुणाला माहीत नव्हत्या। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्की विचारा। आणि बरेचसे जण असे म्हणतील तुझा चॅनल छोटा आहे, तर तुम्हाला सांगतो मी कंटिन्यू न थांबता 1 वर्ष मी माझ्या यशाची गुरु केली आहे, जेव्हा मी ट्रायल केलं की व्हिडिओ टाकत तुम्हाला सांगतो आणि 100% आज माझे 10,000 सबस्क्राईब कंप्लीट होतील आता, होत आलेलेच आहेत। काहीतरी 5 का 6,000 माझे सबस्क्राईब झाले ते सुद्धा तुम्हाला मी सांगेन। तर चला भेटू आपण उद्याच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।